तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका माझेची सर्व म्हणे माझेची सर्व सुख, माझेची सर्व सुख, म्हणे माझेची सर्व सुख, माझेची सर्व सुख, पाहिलं श्रीमुख आवडीन, पाहिलं श्रीमुख आवडीन, तुळसे हरे गळा कासे पीतांबर, तुळसे हरे गळा कासे पीतांबर, तुळसे हरे गळा आवडे निरंतर हॅलो पाहता लोचनी सुख झाले हो सारणी, हरी सुख झाले हो सारणी, साजनी सुख झाले हो सारणी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो सारणी, सुख
आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे गकरा शरणा उदारा पांडुरंगा शरणा उदारा पांडुरंगा शरणा उदारा संसारा उठावे आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे गकरा संसारा उठावे गकरा शरणा उदारा पांडुरंगा हे काळाचे धन कुबेर काळाचे धन कुबेर काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेर येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे नेता देव विता नेता देव विता नेता देव विता नेता देव नेता देव विता नेता देव विता नेता देव विता नेता देव याची सत्ता काय आहे याची सत्ता काय आहे याची सत्ता काय आहे हे काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे कार्य आहे मनुष्याचे कार्य निमित्ताचा धनी केला से प्राणी 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 तुकामध्ये म्हणून व्यर्थ गेला माझे माझे म्हणून व्यक्त केला धनी केला से प्राणी निमित्ताचा धनी केला से प्राणी निमित्ताचा धनी केला से प्राणी म्हणून व्यर्थ गेला माझे माझे काळाचे धन कुबेरा काळाचे धन कुबेरा काळाचे धन कुबेराचे मनुष्याचे काय ते मनुष्याचे काय हॅलो
हरिभक्त परायण संगीत विशारद वैजनाथ महाराज पंचाल त्यांना साथ संगत करतील हरिभक्त परायण संगीत विशारद दत्ता महाराज सोनवणी।
काय आहे
संसारा उठा वेग करा, आणि या संसारा उठा वेग करा. पांडुरंगा देहे हे काळाचे धन, सुख दुःख मिश्रित जीवन आहे आपण. आणि हे मिश्रित जीवन सुख दुःख असल्यामुळं दुःख आलं तरी कधी आपण दुःख मानायचं नाही. लक्षात ठेवा, ही शिकवण आहे आपल्याला संतांची. कारण दुःखात सुद्धा आपण सुख मानलं पाहिजे. कारण का तर जन्मताच आपल्या बरोबर आहे. म्हणून तूर्त अर्थ तुमच्याकडून मी या अभंगाचा टेकत आहे आणि नंतर या बोलण्याचा प्रयत्न करा. महाराज या ठिकाणी म्हणतात, आणि या संसारा उठा वेग करा. का बरं महाराज एवढा वेग करण्याची का गरज आहे? काय एवढं तुम्ही लवकर लवकर चला, जलद गतीने चला असं जे संबोधन करत आहेत, याचं कारण काय? तर महाराजांना प्रश्न असा विचारत महाराजांनी सांगितलं, बाबा हा मृत्यू लोकच असा आहे की तो येतानाच मृत्यूचं आमंत्रण घेऊन येत असतो. आणि म्हणून हा वेळ तुमच्या हातातला नाही, हा वेळ तुमचा बांधील नाही. हे एक दिवस तुम्हाला घेऊन जाणारा वेळ आहे. म्हणून सुख दुःख मिश्रित जीवन असल्यामुळं मी तुम्हाला सहज गतीने सांगतो की जलद गतीने चला. म्हणजे शेतात का कुठं चला जलद गतीने? तर महाराज म्हणतात परमार्थ जलद गतीने करा. चिंतन करा, चिंता करू नका. का तर चिंता ही आपल्याला रात्रंदिवस जाळत राहते महाराज. म्हणून चिंतन करा याचा अर्थ आहे जलद चला. बरं का, या अभंगाचा तूर्त अर्थ आहे. म्हणून आली या संसारा उठा वेग करा. आता संसाराचा विचार जर मला तुमच्या समोर सांगायचा असेल तर महाराज या ठिकाणी संसाराचा खूप मोठा रान आहे. प्रत्येक महाराज लोक याच्यावर आरडू आरडू बेजार आहेत. मी बी आरडायला लागलोय, विठाला विठाला. संसार हा संसार एवढा दुःखदायक आहे. महाराज म्हणतात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. हा जो श्लोक आलेला आहे भगवद्गीतेमध्ये, महाराज म्हणतात पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मृत्यू पडायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मृत्यूच्या मुखामध्ये जायचं, पुन्हा जन्म. किती बाऱ्या कळतच नाही आता. किती बाऱ्या आलो आणि किती बाऱ्या गेलो आपल्याला अजून मेळ लागला नाही. पण आल्याच्या नंतर विसरतो आपण पाठीमागं. काय विसरतो का नाही? एवढं दुःख आहे. म्हणून संसाराला आलात ना मग आपण आलो ना संसाराला. आता इथून पुढे काय करायचं? आली या संसारा उठा वेग करा. म्हणजे जलद गतीने चला. म्हणजे काय म्हणा तर जय शेवालाल म्हणा. लक्षात ठेवा काय म्हणा? शेवालाल महाराजांचं नाव घ्या, ज्यांना पुढे आपल्याला मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले चालू जाता न पडे गुंता कोठे काय. ज्या मार्गाने गेले संत लोक त्या मार्गाने तुम्ही सुद्धा जा. याला म्हणायचं जलद चला. या संसारा उठा वेग करा. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये चला. का बरं म्हणत? दुसऱ्याची संगत नाही आवडणार का? तर नाही आवडणार का? दुसऱ्याची संगत अशी आहे की त्यांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर आपणा सारिके करीती नाही सांगत. आता या महात्म्यांचा कार्यक्रम आहे महाराज. कारण आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. संत नाही म्हणत का? पण ज्यांच्याकडे तुम्ही गेलात ना संत सोडून दुसऱ्याकडं तर ते आपणासारखं करतात. काय म्हणतात महाराज? जाऊ दे एखाद्या बरं खाणं तंबाखू काय फरक पडायला. कोण म्हणतात? संगतीचा परिणाम सांगतोय तुम्हाला, हे का नाही? मग ते आपणासारखे करतात. मग तेच करतात का? नाही. त्याच्याकडून काय तुम्हाला बघायचं पुढे बघा. तुम्हाला बघायला मिळेल या शब्दामध्ये.
कारण दिग्दर्शन केलंय मी तुमच्यासमोर. म्हणजे ज्याची संगत आपण केली, वाईटाची संगत जर केली तर आपल्याला वाईट मार्ग मिळू शकतो. म्हणून आधी या संसारा उठा वेग करा. म्हणजे प्रथमतः तुम्ही संसाराला आला, दुःख आहे बाबा, पण जलद गतीनं आता काय करा, संतांचं संगत. आणि संतांच्या संगतीमध्ये जर चाललात, हे आयुष्य तुम्ही संतांच्या संगतीबद्दल निश्चित केलं तर निश्चित तुमचा उद्धार होईल. तुम्हाला परत यायची गरज नाही. हा पहिला चरणाचा अर्थ साधारण माझ्या बुद्धी म्हणून असा तासा मी काही सांगत नाही. पुढे मी बोलणार या वर्षी. आधी या संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंग. कोणाला शरण जा? जो उदार आहे, उद्धारा असा शब्द नाही बघा, उदारा असा शब्द आहे. आपण उदारा म्हणजे जो उद्धार करतो आपला. कोण उद्धार करतो महाराज? तर भगवान परमात्मा आपला उद्धार करतो. शरण जा उदारा पांडुरंगा. तो उदार आहे. जसा भक्त उदार आहे तसा देव सुद्धा उदार आहे. उदार भक्त उदार भक्त लागू पुरता उदारात उतार तुमच्यापाशी देईल. कारण उदार भक्त, जसा भक्त उदार आहे तसा देव सुद्धा उदार आहे. पण तरी सुद्धा देवाच्या पुढचं एक पाऊल भक्ताकडे आहे. देव काय करतो? तर देव शरणागती पत्करण्यावर त्याचं रक्षण करतो, उद्धार करतो. पण शरणागती जर नाही पत्करली तर देव उद्धार करत नाही. म्हणून देवापेक्षा संत उद्धार करणार. काय मी उद्धार कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, समाधान चित्त माझे. काय बघू काय ये खंड येईल कर्म, धर्म धर्म कसा याने कळले ते वर्म म्हणून श्रम वाटत असे. काय स्थिर राहील बुद्धी, काय अरिष्ट येईल की मध्ये. जाऊ द्या मग बघून घ्या विठ्ठलाला. संत हे देवापेक्षाही उदार आहेत आणि ते आपला उद्धार करतात. म्हणून त्यांच्याकडे असा मार्ग दाखवला. आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. का बरं? तर महाराज पुढच्या चरणामध्ये बोलतात, कारण देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. हे दोघांच्या दोन वस्तू आहेत आणि त्या आपल्यासाठी काही काळासाठी आपल्याकडे दिलेली आहे, काही वेळेसाठी दिलेल्या आहे. कायमच्या आपल्याला दिलेल्या नाहीत. हे मात्र कधीच लक्षात ठेवू नका. कायमच्या दिलेल्या नाहीत. आपल्याला काहीतरी थोडाफार व्यवहार, संसार करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी. तसा एखादा मनुष्य 10-5 हजार रुपये एखाद्याची घेऊन एखादा संसाराचं असणारं साधन थाटतो, एखादं दुकान टाकतो आणि त्या दुकानामध्ये नफा मिळवून ज्याची त्याला पैसे परत देतो. तसंच हे सुद्धा आपल्याला काही वेळापुरतं दिलेलं आहे आणि उष्ण दिलेलं आहे. याला व्याज नाही बरं. याला जर व्याज असतं तर आपण देऊ शकलो नसतो. मला दिलं कधी व्याज आपण कोणाला? जाऊ द्या बाकीचे देव कोणाला माहिती आहे, पण ह्या दोघाला दिलं का? चंद्र आणि सूर्य यांना दिलं का? आपण दिसतात नाही देव, पण त्याला सुद्धा दिलं नाही आपण. का? आयुष्यभर त्यांना आपल्याला प्रकाश दिला महाराज, पण नाही त्यांनी सुद्धा आपल्याला काही त्यांना देता येत नाही महाराज. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात, आधी या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंग. का? देहे हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याची काय आहे. देह असणारा काळाचा आहे आणि धन असणारा कुबेरच आहे. त्याच्यावर विवेचन आपण पुढच्या मार्गामध्ये करू. थोडं दुसरा टप्पा. तिसरा टप्पा आहे देता देवविता आणि नेता नेता. देणारा तोच आहे, नेणारा सुद्धा आहे ना. किती सुंदर कापूस नदीच्याकडे नाला आपला, पण कुणी नेला? म्हणून नेला ना. माझा गेला म्हणून म्हणायचं वाटलं, तुमचा गेला का नाही सांगत नाही, पण दिला होता त्यालाच आणि याला सुद्धा. आज शेतात गेलं तर उभा राहू वाटत नाही.
काय अरे ज्याचे त्याने नेलं काऊन रडायची काय गरज आहे आपल्याला? ज्याचं होतं त्यानं त्याच्या परत नेलं महाराज. आपलं नाहीच ना ते. ऐका, जर आपलं असतं तर मिळालं असतं. त्याला कर्म म्हणतात. कर्मानुबंधे मनुष्य लोके जीवभूत सनातन हा कर्माने जीव बांधलेला महाराज म्हणतात. मी कुणाला देत नाही, कुणाला देत नाही, मी फक्त सत्ताधारी आहे. पण जशी सत्ता आहे तसं कर्माच्या मोबदल्यातच मी तुम्हाला देतो आणि कर्माच्या मोबदल्यातच तुमच्याकडून घेतो. विठ्ठल देता देवविता. काय दिलं आपल्याला? कळालं आपल्याला? नाही कळालं. आणि कळालंच असतं तर मध्यप्राशन केलं नसतं. काय आपल्या इथं नाही तू कोण करत, इथं काय म्हणत नाही. कारण माझा इथं जन्म गेला महाराज आणि सांगून सांगून हाडं सुद्धा खराब झाली माझी इथं. एवढंच नाही तर पायपीठ सुद्धा केली लाला साहेब 7 वर्षे. किती वर्षे? पण मी म्हणतो माळ कोणी घातली का नाही की राम झाले रे भाऊ. काय करावं समजू काहीतरी, काय सांगावं महाराज. कारण बुडत हे जन न केले डोळा येतो कळवला म्हणून या. अर्थात संत येत असतात कशासाठी? उजळा कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरता झाडू संताचे मार्ग आडराणी भरणे झाडू संताचे. कारण का तर महाराज असंच कशासाठी आले संत लोक? बाकीचे लोक म्हणतील हे बोंबले तिथे असेच महाराज लोक फक्त पैशासाठी बोंबले तिथे. असं नाही बरं का महाराज. जर पैसेच कमवायचे असले तर मी मोठ्या गाडीत आलो असतो इथं. आज किती 25 लाखाच्या गाडीत आलो असतो. पण मी मोटरसायकल फाटकी चप्पल घालून आलोय. बघा मी फाटकी चप्पल आहे ना माझ्या. काय भानगडीत माझा संसाराचे अवघड आहे. काय सांगायचं लोकायला महाराज. पण नुसतं वैराग्याच्या गोष्टी मारणारे आपल्याला खूप महाराज लोक मिळतात. कशाच्या? कशाच्या? वैराग्याच्या. मी असा आहे, मी तसा आहे. कशाला सांगायला? का बोंबलायला गेलं गेलं? असं बोंबलू नका, काय फायदा नाही. करून दाखवा. काय बोलता वाटे सोपे करणे टिंब टिंब महाराज. कारण बोलत असताना सोपं वाटतं पण करून दाखवण्यासाठी अवघड आहे. पंचाळ महाराज अवघड करायचं अवघड आहे सगळ्यापेक्षा. समजलं सलप वाटतं काय हे महाराज. सगळ्याचा त्याग करावा लागते. विठ्ठला चालू होत आपलं. देता देवविता आणि नेता देणारा तोच आहे. जेने हा जीव दिला
काय बोललो तुम्हाला मी आता नाही आठवणीत आलं का तुम्हाला वाटतं असं कीर्तन आवरावं आहे का नाही असं काही नाही कारण का तर आम्ही तुमच्यापेक्षा थोडी सक्षम आहे कसे 11ला टाइम दिला ना आपला कार्यक्रम कितीला सुरू झाला 12ला रामकृष्ण हरी मंडळ महाराज किती वाजता 1 तास गायब झाला म्हणजे आमच्या लक्षात आहे 11ला म्हणल्यावर हे 2 वाजता येणार त्याच्यापेक्षा आपण 1 तासाने उशिरा चालू करावं विठ्ठल कीर्तनात जर बसलं ना तर असं प्रशस्त बसायचे महाराज कसं देवाचं चिंतन करायचं पण कृष्ण की तोंड करून बसलेली माणसं दिसतात काही काही कांता रोग झाला काही कळा नाही मला हे रोगच वाईट आहे महाराज सगळ्यापेक्षा असा रोग लागलेला आहे कसं करू काय करू कोणाची टोपी कोणाला घाऊ कोणाचा पटका कुठं नेऊन टाकू हे रोग आहे महाराज आपल्याला इथं जरी बसला तरी तो बाकीचं काम करत राहतो आणि कीर्तनात नुसतं शरीर असतं आमच्या समोर हे करू नका कारण हे 2 तास 1.5 तास त्याला द्या ना जाऊ दे बाकीचा विषय विठ्ठला विठ्ठला